आजची गोष्ट आहे रीता आणि गीता यांच्याविषयी। दोघी एकाच वयाच्या चुलत बहिणी आहेत। रीता गीतापेक्षा 6 महिने मोठी आहे। दोघीही स्वप्नसुंदरीसारख्या सुंदर आणि चंचल आहेत। रीताचे लग्न सेठ सुभाष दास सराफ यांचा मोठ्या मुलगा राकेश याच्यासोबत झाले। लग्नातच सुभाष दास आणि त्यांच्या पत्नी सुमित्रा देवी यांना रीताची चुलत बहीण गीता खूपच आवडली। त्यांना गीता त्यांच्या धाकट्या मुलगा विशालसाठी योग्य जोडीदार वाटली। स्वभावाने विशाल जास्त बोलका आणि स्मार्ट होता। त्यांना वाटले की विशाल आणि गीता यांची जोडी खूप चांगली जमेल। लग्नानंतर सुमित्रा देवी यांनी आपल्या सून रीता सोबत या विषयावर चर्चा केली। रीता म्हणाली की गीता आपल्या आईशी खूपच भावनिकरित्या जोडलेली आहे आणि ती त्यांच्याशिवाय राहू शकत नाही। त्यामुळे चाचा यांना असे वाटते की गीताचे लग्न लोकलमध्ये व्हावे, जेणेकरून ती मायकेत सहज ये-जा करू शकेल। ही गोष्ट तिथेच थांबली, पण सुभाष दास आणि सुमित्रा देवी यांच्या मनात गीता घर करून बसली होती। त्याचे एक कारण असे होते की सून रीताने त्यांचे घर इतक्या सुंदर पद्धतीने सांभाळले होते। जरी राकेश शांत स्वभावाचा आणि साधा माणूस होता, तरीही रीता आणि राकेश दोघेही आनंदी दिसत होते। त्यामुळे सुभाष दास यांना असे वाटत होते की गीता जर रीतासारखी असेल तर त्यांच्या धाकट्या मुलगा विशालचे आयुष्यही चांगले होईल। सुभाष दास एका टॉवरच्या सोसायटीत राहत होते। तळमजल्यावर सुभाष दास आणि सुमित्रा देवी राहायचे, तर त्याच्या वरच्या मजल्यावर फ्लॅटमध्ये पहिल्या मजल्यावर राकेश आणि रीता राहत होते। आणि तिसरा फ्लॅट पूर्णतः फर्निश्ड होता, जो विशाल आणि त्याच्या बायकोसाठी राखून ठेवलेला होता। वरच्या 2 फ्लॅट्सना जोडणारी एक आतली जिना होती, जी बहुतेक वेळा बंदच राहत असे। विशाल मनमौजी स्वभावाचा होता। जिथे काही चांगले बनलेले असेल, तिथेच तो जेवायचा। त्याची आणि रीता यांची खूप गट्टी जमली होती। दोघेही एकमेकांना नावानेच हाक मारायचे। सुमित्रा देवीने विशालला खूप समजावले, ही तुझी वहिनी आहे, तिला नावाने हाक मारू नकोस, तिला वहिनी म्हण। पण विशाल आपल्या अल्लड स्वभावाने उत्तर द्यायचा, जर रीता राकेशला दादा म्हणते आणि राकेश तिला वहिनी म्हणतो, तर मीही म्हणेन। अखेर रीता हसून सुमित्रा देवींना म्हणाली, त्याला नावानेच हाक मारू द्या, शेवटी नाव माझ्या बरोबरीचेच आहे। रीता विशालला दादा म्हणायची, पण विशाल काहीच उत्तर द्यायचा नाही। शेवटी थकून जाऊन तिनेही त्याला नावानेच हाक मारायला सुरुवात केली। राकेश आणि रीता यांचे नुकतेच लग्न झाले होते, पण त्यांचे वैवाहिक जीवन खूपच संथ चालले होते। सकाळी 11 वाजता राकेश दुकानावर जायचा आणि रात्री 9 वाजता परत यायचा। त्यानंतरही तो खाली थोडा वेळ आईसोबत थांबत असे। जेव्हा सुमित्रा देवी त्याला उलट तक्रार करायच्या की वर बहू एकटी आहे, तेव्हा तो वर जायचा। वर गेल्यावर फक्त जेवण करायचा आणि थकव्याचे कारण सांगून झोपून जायचा। रीता आपल्या अपूर्ण इच्छांमुळे अस्वस्थ व्हायची। ती आपल्या अदा दाखवून आणि प्रेमाने राकेशला मोहवायचा प्रयत्न करायची, पण आठवड्यातून जेमतेम 2च दिवस त्यांचे प्रेम व्यक्त होऊ शकायचे। राकेशला 15 दिवसांतून एकदा सामान घेण्यासाठी दिल्लीला जावे लागायचे। तो साप्ताहिक सुट्टीच्या आधीच्या दिवशी दुपारी दिल्लीला जायचा, रात्री तिथेच थांबायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघून संध्याकाळपर्यंत परत यायचा। हा त्याचा ठरलेला दिनक्रम होता। विशाल सकाळी 9:30 पर्यंत दुकान उघडायचा, पण संध्याकाळी 6 वाजता त्याची ड्युटी संपायची। त्यानंतर विशाल घरी जाऊन जेवायचा आणि मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जायचा। तो उशिरा रात्री घरी परतायचा। रात्री सुभाष दास राकेशसोबत दुकान बंद करून घरी परतायचे। सुभाष दास खाली त्यांच्या फ्लॅटवर जेवून थोडा वेळ टीव्ही पाहून झोपायचे। मात्र वरच्या मजल्यावर राकेश आणि रीता यांच्या आयुष्याचे पुढील 12 तास पूर्णपणे खाजगी असायचे। तिथे कोणाचीही दखलंदाजी नसायची। तरीही राकेश त्याचा काहीही उपयोग रीता सुखी होण्यासाठी करत नसे। राकेश रात्री एक पेग घेत असे। त्याला आकर्षित करण्यासाठी रीता त्याच्यासोबत पिण्याचा प्रयत्नही केला, पण राकेश खूपच शुष्क स्वभावाचा होता। रीता एका फुलपाखरासारखी मोकळ्या आकाशात उडायची इच्छा बाळगायची, पण राकेश कधी तिला टोकायचा नाही, तरी तिच्या आनंदात भागही घेत नसे। रीताला फॅशनची खूप आवड होती। ती एकटी असताना फ्रॉक किंवा शॉर्ट मिडी परिधान करायची। सुमित्रा देवी कधीही वरच्या फ्लॅटमध्ये यायच्या नाहीत। राकेशला दुकानावर पाठवल्यानंतर रीता पूर्ण दुपार खाली सुमित्रा देवीच्या फ्लॅटवर राहायची। त्यानंतर संध्याकाळी वर जायची। सुमित्रा देवीशी तिची पुन्हा भेट दुसऱ्या दिवशीच होत असे, जेव्हा राकेश दुकानावर जात असे।
जेव्हा रीता खाली यायची तेव्हा ती व्यवस्थित कपडे घालून सुमित्रा देवी आणि सुभाष दास यांच्या पाया होऊन आशीर्वाद घ्यायची. जर कधी विशाल ब्रेकफास्ट किंवा डिनरला आला तर रीता लॉंग फ्रॉक किंवा नाईट सूट घालायची. आता विशाल आणि तिच्यात कोणतेही संकोच उरले नव्हते, दोघेही खूप बेधडक होते. कधी-कधी विशाल तिला छेडत म्हणायचा, "रीता, तुझ्या मानेला एखाद्या मोठ्या माशाने चावा घेतल्याचा निशाण आहे." तेव्हा रीता धावपळ करीत आरशात पाहायला जायची. कुठे राकेशने चावा घेऊन काही खून तर नाही बनवली ना? विशाल कधीही तिच्या गळ्यात पडायचा आणि रीता हसत त्याला हलकेच धक्का देत असायची. त्यांच्यात कोणताही वाईट विचार नव्हता. राकेश देखील त्यांना असे करताना पाहून फक्त हसायचा. रीता आणि राकेशच्या लग्नाला जवळपास 1 वर्ष पूर्ण झाले होते. त्यांनी आपल्या लग्नाच्या पहिल्या वर्षगाठीनिमित्त एक पार्टी ठेवली. त्या पार्टीत गीता आणि तिचा कुटुंब सुद्धा आले. गीता खूपच सुंदर दिसत होती. सुभाष दास यांना हे पाहून गीता सून म्हणून आणण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी गीताच्या वडिलांकडे गीता विशालसाठी मागितली. गीताच्या वडिलांना इतक्या मोठ्या घरचे नाते नाकारण्याचे कोणतेच कारण दिसले नाही. मात्र गीता म्हणाली, "मला आईपासून दूर राहायचे नाही." यावर सुमित्रा देवी आणि रीता तिला समजावत म्हणाल्या, "येथून तुझ्या आईच्या घराचा फक्त 4-5 तासांचा रस्ता आहे. जेव्हा वाटेल तेव्हा जाऊन 2-4 दिवस राहून ये." गीता आणि रीता एकाच वयाच्या होत्या. रीता सासरी थोडी एकटी पडल्यासारखी वाटत होती, म्हणून तिने विचार केला की तिची बालमैत्रीण गीता सासरी आल्यावर तिला कंपनी मिळेल. अखेर रीता आणि सुमित्रा देवीच्या खूप समजावल्यावर आणि गीताच्या कुटुंबाला चांगल्या घराण्याचे उदाहरण देऊन गीता आणि विशालचे लग्न ठरले. विशाल राकेशच्या तुलनेत जास्तच रोमॅन्टिक निघाला. हनीमूनसाठी दोघे मालदीवला गेले. गीतासारखी पत्नी मिळाल्याने विशाल खूपच आनंदी झाला होता. तो गीताला अक्षरशः सोन्याचा धोंडाच समजत होता. गीता देखील त्याला मनापासून साथ देत होती. पण एक गोष्ट मात्र गीता सोडत नव्हती, रात्री तिच्या मम्मीशी फोनवर बोलल्याशिवाय तिला झोप लागत नव्हती. याच कारणामुळे गीता आणि विशाल यांच्यात ताणतणाव सुरू झाले. विशालला तिच्यासोबत वेळ घालवायचा असायचा, पण गीता मम्मीशी फोनवर गप्पा मारत बसायची. कधी-कधी प्रेमस्त्रानंतरही विशालला गीतासोबत राहायचे असायचे, पण गीता पुन्हा तिच्या आईला फोन लावायची. विशाल इतका प्रेमवेडा होता की त्याला दररोज 2-3 वेळा गीतासोबत वेळ घालवल्याशिवाय समाधान वाटत नसे. गीता त्याला साथ द्यायची, पण विशालला वारंवार असे वाटायचे की गीता शारीरिकरित्या त्याच्यासोबत असली तरी मनाने ती अजूनही तिच्या माहेरीच असते. आता विशालने त्याच्या सगळ्या तक्रारी रीता समोर मांडल्या. रीता काय बोलणार? ती फक्त त्याला समजवायची की थोडा वेळ द्या, गीता समजून जाईल. पहिले 2-3 महिने तसेच गेले. पण आता प्रत्येक 15 दिवसांनी गीता 2-3 दिवसांसाठी तिच्या माहेरी निघून जायची. नवीन आणि गीता आता वेगवेगळे बहाणे करून तिच्या माहेरी जायला लागली. घरी खाण्याची काहीच अडचण नव्हती, कारण रीता डिनरमध्ये विशालला आवडणारे पदार्थच बनवत असे आणि त्याला खूप प्रेमाने खाऊ घालत असे. आता रीता आणि विशालमध्ये हळूहळू हशा मस्करी सुरू झाली होती. रीता आतून स्वतःला थोडीशी दोषी मानत होती. तिला माहीत होते की गीता आणि विशालच्या नात्यात अशी परिस्थिती येऊ शकते, पण तरीही ती विशालला थांबवू शकली नाही. विशाल आणि रीता यांच्यात खूप जवळीक होती. राकेश घरी नसताना लग्नाआधी विशाल संध्याकाळचा संपूर्ण वेळ रीतासोबत घालवत असे. तो तिला त्याच्या बाईकवर बसवून फिरायला नेई आणि शहराबाहेरही दोघे फिरायला जायचे. बाईकवर रीता विशालच्या मागे चांगली पकड घेऊन बसायची. त्यांना पाहून कोणीही म्हणेल की ते लैला मजनू आहेत, प्रेमसफरीला निघाले आहेत. दोघे भरपूर मजा करायचे, पण त्यांच्या मनात कोणताही वाईट हेतू नव्हता. सुभाष दास आणि सुमित्रा देवी यांना या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करायची आवश्यकता वाटली नाही. विशालला आधी बियर पिण्याची किंवा सिगरेट ओढण्याची सवय नव्हती, पण रीता हळूहळू त्याला यात ओढू लागली. विशाल फक्त रीतासोबतच कधीमधी घेत असे, त्याला ही सवय इतरत्र कुठेही नव्हती, अगदी त्याच्या मित्रांमध्येही नाही. लग्नाआधी विशाल आणि रीता एकमेकांचे चांगले मित्र होते आणि त्यांच्यात खूप चांगले संबंध होते. आता विशाल संध्याकाळी शॉपमधून थेट घरी येत असे आणि गीतासोबत वेळ घालवत असे. रीता आणि गीता आता आपापल्या आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने बोलायच्या. मात्र गीता नेहमी माहेरी जाण्याच्या गोष्टीवरच अडकून राहत असे. ती जेव्हा विशालच्या प्रेमाच्या किस्स्यांची रीता समोर उघडपणे चर्चा करत असे, तेव्हा कुठेतरी रीताच्या मनात खंत निर्माण होत असे. एक दिवस गीताने मोठा गोंधळ घातला.
ती ओरडत म्हणाली, माझ्या आईची तब्येत बिघडली आहे. मला तात्काळ जायचं आहे. त्याच दिवशी राकेशलाही दिल्लीला जायचं होतं. रीताने गीताला खूप समजावलं, चाचीजीची तब्येत एवढी खराब नाही की तुला जावं लागेल. पण गीता कोणाचं ऐकायला तयार नव्हती. ती सकाळीच टॅक्सी घेऊन माहेरी निघून गेली. यावेळी ती 3-4 दिवस तरी राहणार होती असं वाटत होतं. विशालचा चेहरा गाल फुगवलेल्या मुलासारखा झाला होता. दुपारनंतर राकेशलाही बाहेर जायचं होतं, त्यामुळे विशाल सकाळीच नाश्ता न करता गुस्सेने शॉपवर निघून गेला. रीताने सुभाषदासजी सोबत त्याला नाश्ता पाठवला, पण त्याने खाल्ला नाही. तेव्हा रीताने राकेशला सांगितलं, विशालला 1 तासासाठी जबरदस्तीने घरी पाठव. विशाल घरी आला, तेव्हा रीता त्याला आपल्या फ्लॅटमध्ये घेऊन गेली. त्याचा हात धरून जबरदस्तीने त्याला नाश्ता खायला लावू लागली. पण विशाल खूप रागात होता. त्याने रीताला सांगितलं, असं माझं आयुष्य कसं चालणार? विशालने सांगितलं की रात्री त्याचा मूड खूप चांगला होता. गीता पण नाईटी घालून बेडवर आली होती. त्यांच्या दरम्यान प्रेम सुरू होतं, तेवढ्या गीताच्या आईचा फोन आला. त्यांनी सांगितलं की त्यांच्या कंबरेला थोडी लचक आली आहे. साधीशी गोष्ट होती, पण गीताचा मूड पूर्णपणे उधळला. तिने त्यावर गीता रडायला लागली आणि म्हणाली की ती सकाळी माहेरी जाणार. विशालने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती फक्त या अटीवर शांत झाली. विशालने निराश होत म्हणलं, यापेक्षा माझं लग्न झालं नसतं तर बरं झालं असतं. कमीत कमी मी तुझ्यासोबत तरी आनंदी होतो. रीता उठली, फ्लॅटचं मुख्य दरवाज बंद करून आली आणि विशालकडे पाहत म्हणाली, तू आजही माझ्यासोबत आनंदी होऊ शकतोस. विशाल थोडासा चकित झाला आणि म्हणाला, तुम्ही आणि राकेश किती आनंदी आहात. आणि आम्ही इथे. रीताने विशालचा हात पकडला आणि म्हणाली, तुला आजपर्यंत सांगितलं नाही, पण तू काय जाणशील, मी राकेशसोबत कसा वेळ काढते. हे सांगताना ती रडू लागली. तिने तिची संपूर्ण व्यथा विशालसमोर मांडली. रीता म्हणाली, जितका वेळ मी तुझ्यासोबत असते, तितकाच वेळ मी हसते. बाकीचा वेळ मी फक्त तग धरत असते. जेव्हा गीता तुझ्याबद्दल मला सांगते, तेव्हाही माझ्या मनात रुसवा येतो. काश, मी तुझी पत्नी असते. विशाल थोडासा थबकला. त्याने रडणाऱ्या रीताला शांत करत तिला जवळ घेतलं. रीता त्याच्या मिठीत कसून सामावली. विशालनेही तिला घट्ट मिठी मारली. ही कहाणी पुढे सुरूच राहील.